नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदी यांच्या शपथविधीमुळे राज्यभरात भाजपाच्या गटात आनंदाचं वातावरण आहे. देशभरात ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून आनंद साजरा केला जात आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी आज अखेर तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील NDAच्या अनेक खासदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात NDAचं ही सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन झालं आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत राष्ट्रपती भवन परिसरात नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचा शाही सोहळा पार पडला. या सोहळ्याला देशभरातील विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी हजेरी लावली होती. तसेच परदेशातील मंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहिलेले बघायला मिळाले. 18व्या लोकसभेचा निकाल हा गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा थोडासा वेगळा लागला आहे. या निवडणुकीत भाजपाच्या 63 जागा गटल्या आहेत, तर काँग्रेसच्या 47 जागा वाढल्या आहेत. तरीही या निवडणुकीत NDA आघाडी ही इंडिया आघाडीवर सरस ठरली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा NDA आघाडीचे सरकार स्थापन झालं आहे. या निवडणुकीत आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पक्ष किंगमेकर ठरले आहेत. हे दोन्ही पक्ष NDA सोबत खमकेपणे राहिल्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपचं नवं सरकार स्थापन झालं आहे. महाराष्ट्रातील 6 खासदारांना केंद्रीय कॅबिनेटमध्ये संधी मिळाली आहे. नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्ममधील कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील खासदारांना देखील संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. तसेच उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले खासदार पियुष गोयल यांनी देखील मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. याशिवाय खासदार प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, रामदास आठवले हे देखील आज मंत्रिमंडळाची शपथ घेत आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून द्या.